आपल्याला माहिती आहे की आपण इतिहासात ऐकतो की मुघलांना संताजी धनाजी हे पाण्यामध्ये देखील दिसायचे। तशी अवस्था 90च्या दशकामध्ये झाली होती। त्यावेळेस मुघल नव्हते, मी विरोधकांना मुघल म्हणत नाही, नाहीतर कोणीतरी म्हणेल विरोधकांना मुघलच म्हटलं, पण तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना रात्री झोपेतही गोपीनाथरावजीच दिसायचे। आणि उद्या गोपीनाथरावजी काय गौप्यस्फोट करतील याची धडकी ही त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाला असायची। एक एक राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध एक एक विषय जो गोपीनाथरावजींनी मांडला, आणि विषय मांडत असताना अलीकडच्या काळामध्ये लोक हवेत बार सोडतात, पुरावे काहीच नसतात, बोलून निघून जातात, दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात, अनेक वेळा मीडियाही त्यांना विचारत नाही। पण गोपीनाथराव मुंडे अशा व्यक्तीचं नाव होतं ज्याने विधानसभेमध्ये उभं राहून आरोप केला तर कधीच आरोप परत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही। समोरच्याचा राजीनामा घेऊनच ते खाली बसले। अशा प्रकारचं गोपीनाथरावांचं काम होतं। आणि म्हणून राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर एक एक ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी काम करणं सुरू केलं, आणि मग ज्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये दाऊदचा बोलबाला होता त्यावेळी थेट सभागृहामध्ये उभं राहून दाऊदला देखील आव्हान देण्याचं काम हे गोपीनाथराव करायचे। आणि त्या काळच्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही कसे दाऊद खाली दबलेले आहात हे सांगण्याचं धारिष्ट देखील गोपीनाथराव मुंडेंमध्ये होतं। आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे त्यांनी एक एक त्या काळामध्ये घोटाळे बाहेर काढले, एक एक त्या ठिकाणी स्कॅम बाहेर काढले, त्यातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक वातावरण उभं झालं। आणि 1995ला त्याच वातावरणामध्ये गोपीनाथरावजी संघर्ष यात्रा घेऊन निघाले, आणि त्या संघर्ष यात्रेने खऱ्या अर्थानं उभा महाराष्ट्र ढवळून काढला। आपल्याला माहिती आहे संघर्ष यात्रा ज्या गावात जायची त्या ठिकाणी गावच्या गावं रिकामी व्हायची। अनेक ठिकाणी जेव्हा संघर्ष यात्रा एखाद्या गावात जाऊ शकायची नाही त्यावेळेस अख्खं गाव रिकामं येऊन त्या ठिकाणी मोठ्या रस्त्यावर यायचं, महामार्गावर यायचं, कारण त्यांना गोपीनाथरावजींची एक झलक पाहायची असायची। अशा प्रकारची संघर्ष यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये एकीकडे गोपीनाथराव आणि दुसरीकडे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा प्रकारचं रान पेटवलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडलं, आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा महायुतीचं सरकार आलं। या सरकारमध्ये देखील अनेक खाती त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी पाहिली, ऊर्जा खातं असेल, पाटबंधारे खातं असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं खातं जे मुंडे साहेबांनी सांभाळलं ते म्हणजे गृह खातं। कारण तो काळ राजकारणातल्या गुन्हेगारीकरणाचा होता। मुंबईमध्ये एखाद्या श्रीमंत व्यक्तीने गाडी घेतली तर त्याला 1 तासात फोन यायचा, खूप पैसा तुझ्याकडे आलाय, गाडी घेतली आहे, आम्हाला एवढे पैसे पाठवून दे नाहीतर तुझ्यावर आम्ही हल्ला करू। अशा प्रकारची अवस्था होती। काळी दिवाळी लोक साजरी करायचे अशी अवस्था होती। अशा वेळी मुंडे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी मी हा गुंडाराज चालू देणार नाही, अंडरवर्ल्डचं राज्य चालू देणार नाही। आणि त्या काळामध्ये मकोका सारखा कायदा हा मुंडे साहेबांनी तयार केला, आणि एन्काउंटर सुरू झाले, गोळीचं उत्तर गोळीने देणं चालू झालं, आणि अशा प्रकारची दहशत तयार झाली की अंडरवर्ल्डमध्ये कोणाची हिम्मत कोणाला फोन करायची राहिली नाही। अंडरवर्ल्डच्या विळख्यातनं या महाराष्ट्राला बाहेर करणारे गृहमंत्री जर कोणी होते तर ते आपले गोपीनाथराव मुंडे होते। याचा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।